कलगिया वालिया अनंतपुर छड़ देता। घोड़ा किसे पासे, जोड़ा किसे पासे, खेरू खेरू हो परवार गया। थोड़ा किसे पासे, थोड़ा किसे पासे, चारे लाल धर्म तो वार देते। जोड़ा किसे पासे, जोड़ा किसे पासे, माछीवाडे दे जंगलाच आन सुद्धा। कलगी किते पासे, घोडा किसे पासे. अनुवाद असा आहे, स्वैर अनुवाद. कलगी धारण करणाऱ्या गुरूंनी अनंतपूर सोडलं. घोडा कोणीकडे गेला, जोडा कोणीकडे गेला, सगळा परिवार अस्ताव्यस्त झाला. परिवारातला थोडा कोणीकडे गेला, थोडा कोणीकडे गेला. त्यांचे जे 4 पुत्ररत्न होते ते 4 धर्मासाठी बलिदान दिले. त्याच्यापैकी दोघांचा जोडा कोणीकडे गेला, दोघांचा जोडा कोणीकडे गेला. स्वतः माचीवाड्याच्या जंगलात गुरु येऊन झोपले. गुरूंची कलगी कोणीकडे गेली, गुरूंचा घोडा कोणीकडे गेला. एका कवीनं हे जे वर्णन केलेलं आहे ते गुरु गोविंद सिंगांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि हा जो भाग सुरू होतो, हा अध्याय सुरू होतो ज्यावेळेस गुरु गोविंद सिंग आनंदपूर साहिब नावाचा जो पंजाबमध्ये जिल्हा आहे त्याच्यामध्ये केसगड नावाचा एक किल्ला आहे. तो केसगड नावाचा आनंदपूरचा किल्ला गुरु गोविंद सिंग सोडतात. तिथून पुढे सिरसा नदीवर येतात. सिरसा नदीवर त्यांचा परिवार पुरामुळे अस्ताव्यस्त होतो. एका बाजूला त्यांची 2 छोटे मुलं आणि त्यांच्या आई जातात. एका बाजूला त्यांच्या 2 पत्नी जातात काही सहकाऱ्यांसह, आणि एका बाजूला स्वतः गुरु गोविंद सिंग त्यांच्या काही सहकाऱ्यांसह 2 मोठ्या मुलांसोबत जातात. जे 2 लहान मुलं आणि आई होत्या त्या गंगू नावाच्या त्यांच्या स्वयंपाक्यासोबत गेल्या आणि नंतर त्यांना पकडून देण्यात आलं. सरहंदमध्ये त्यांची शहीदी झाली. गुरु गोविंद सिंगांसोबत जे स्वतः 2 मोठे मुलं गेलेले होते ते नंतर एका गडीमध्ये गुरु गोविंद सिंग जाऊन राहिले. त्या गडीला मुघलांनी वेढा दिला आणि त्या वेढ्यामध्ये नंतर घमासान युद्ध झालं आणि त्या युद्धात दोन्ही मोठी मुलं गुरु गोविंद सिंगांची त्यांच्या डोळ्यादेखत शहीद झाली. त्यानंतर गुरुंनी ती गडी सोडली. अज्ञातवासात गुरु माछेवाडा नावाचं एक जंगल आहे त्या जंगलामध्ये जाऊन राहिले. ते कशा कशा परिस्थितीत राहिले, काय राहिले आणि एकूण सगळ्यांची कारणं काय होती आणि हा सगळा जो घटनाक्रम काय होता हा आपण समजून घेणार आहोत. आता हा समजून घेण्याचं कारण म्हणजे ह्या ज्या सगळ्या घटना आहेत ह्या सगळ्या घटना पंजाबी कॅलेंडरनुसार, पंजाबी कालगणनेनुसार पोह नावाच्या महिन्यामध्ये झाल्या. हा पोह नावाचा महिना नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपासच येतो आणि या सगळ्या घटनांना सुरुवात इतिहासातल्या कालखंडात याच काळात होते. अगदी आज सुद्धा या घटनेचं स्मरण म्हणून गुरु गोविंद सिंगांच्या 2 छोट्या मुलांना आदरांजली म्हणून आणि सगळ्या घटनेप्रती कृतज्ञ राहण्यास, सगळ्या शीख गुरूंप्रती कृतज्ञ राहण्यासाठी म्हणून आज सुद्धा पंजाबातले लोक एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा जमिनीवर झोपतात. ते का झोपतात, कशासाठी झोपतात, एकूण सगळा हा इतिहास काय आहे, या सगळ्या प्रश्नांवर, या सगळ्या शिखांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. तर ही सिरीज आपण लवकरच एक भागामध्ये आपण घेऊन येऊ आणि हा सगळा इतिहास जाणून घेऊ, जेणेकरून आपल्याला शिखांच्या अत्यंत प्रेरणादायी इतिहासामधून प्रेरणा घेता येईल, त्यांच्यापासून शिकता येईल आणि पुढे जाता येईल. धन्यवाद.